तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते का? तर आज सकाळीच सैराट फेम सल्या म्हणजेच अरबाज शेखचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि यामध्ये तो रडताना दिसला अक्षरशः. मात्र या व्हिडिओमध्ये फक्त एका मुलाची असहाय्यता नाही तर खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नेमकं काय काय सहन करावं लागतं याचं विदारक असं वास्तव समोर येतंय. वडिलांच्या उपचारासाठी धडपड करणाऱ्या या अभिनेत्यानं आर्थिक मदतीचं आव्हान तर केलंच, पण त्याचबरोबर एका खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप सुद्धा केले. रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधं घेण्याची सक्ती केली जात असल्याचा दावा अरबाजनं केला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा प्रकारची सक्ती बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत रुग्णालयांना कडक इशारा दिला होता. मग तरीही असा प्रकार घडला कसा आणि अरबाजनं केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरबाजनं सांगितलं की त्याच्या वडिलांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच औषधांच्या बिलांनी अक्षरशः डोकं फिरल्याचं तो म्हणतो. एवढंच नाही तर आवश्यक औषधं बाहेरून स्वस्तात मिळत असताना सुद्धा ती रुग्णालयातील मेडिकलमधूनच घेण्याची सक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यानं केला. बाहेरून तीच औषधं जवळपास अर्ध्या किमतीतही मिळाली असती असा दावा अरबाजनं आपल्या व्हिडिओमध्ये केला. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या रुग्णालयाला खरंच रुग्णांना त्यांच्या मेडिकलमधून औषधं खरेदी करण्याची सक्ती करण्याचा अधिकार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की रुग्णाला औषध कुठून घ्यायची हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. कोणतंही रुग्णालय किंवा संस्था रुग्णावर स्वतःच्या फार्मसीमधून औषधं घेण्याची सक्ती करू शकत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास संबंधित रुग्णालयावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता. मात्र तुकाराम मुंढेंच्या या स्पष्ट आदेशानंतर सुद्धा अरबाज शेखनं असा आरोप केल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. जर हे आरोप खरे असतील तर संबंधित रुग्णालयानं नियमांचं उल्लंघन का केलं आणि जर आरोप खोटे असतील तर मग अरबाजनं एवढं मोठं विधान का केलं? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आता महत्त्वाची ठरणार आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर नोबेल हॉस्पिटलनं आता आपली बाजू मांडली आहे. रुग्णालयाचे प्रमुख असणाऱ्या डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी अरबाजचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अरबाजचे वडील अतिशय गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आवश्यक तेवढीच औषधं देण्यात आली आणि रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधं घ्यावी अशी कोणतीही सक्ती करण्यात आली नाही. अरबाजनं हे आरोप कोणत्या कारणामुळे केली याची कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता अरबाज शेखचे आरोप खरे आहेत की रुग्णालयाचा दावा हे संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल. मात्र जर रुग्णालयानं खरंच रुग्णांना त्यांच्या मेडिकलमधूनच औषधं घेण्याची सक्ती केली असल्याचं सिद्ध झालं तर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित रुग्णालयावर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण औषधं कुठून खरेदी करायची हा निर्णय पूर्णपणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा अधिकार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात FDA नेमकी काय भूमिका घेणार? अरबाजच्या आरोपांची चौकशी होणार का? आणि नियमांचं उल्लंघन झालं असेल तर संबंधितांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.